मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याचा अभाव. सामाजिक कार्यकर्ते जावेद धन्नू भवानीवाले आक्रमक. काही तासात खाजगी स्वरूपात पाणी उपलब्ध. मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. आरोग्य केंद्रातील या बिकट परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते जावेद धन्नू भवानीवाले यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे तीव्रतेने लक्ष वेधले. आरोग्य केंद्रासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पाण्याची सोय नसणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाला तात्काळ व्यवस्था करण्याची मागणी केली. या इशाऱ्यानंतर यंत्रणा हल्ली आणि अवघ्या काही तासातच खाजगी स्वरूपात पाण्याची तात्पुरती सोय उपलब्ध करून देण्यात आली. परंतु पाण्याची तात्पुरती सोय झाली असली तरी ही समस्या आजपुरतीच मर्यादित राहणारा उपाय आहे की कायमची, असा संतप्त सवाल मेडशी येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद धन्नू भवानीवाले यांनी उपस्थित केले आहेत. तात्पुरत्या मलमपट्टीपेक्षा आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते जावेद भवानीवाले कडून जिल्हा आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासनाकडे केली जात आहे. पावसासाठी नागनाथ मंदिराचा गाभारा पाण्यात, नागरिकांचे साकडे. चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे समाधानकारक पाऊस पडावा, शेतीला पुरेसे पाणी मिळावे आणि शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे यासाठी नागरिकांनी श्री वटसिद्ध नागनाथ मंदिरात अनोखा धार्मिक उपक्रम केला आहे. नागनाथ महाराजांना साकडे घालत मंदिराचा गाभारा पाण्यात बुडवण्यात आला असून समाधानकारक पाऊस पडेपर्यंत गाभारा पाण्यातच ठेवण्याचा संकल्प गावकऱ्यांनी घेतला आहे. यावेळी महिला, पुरुष आणि भाविकांनी पूजा अर्चना व सामूहिक प्रार्थना केली. नागनाथ महाराजांच्या कृपेने पाऊस पडून शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळेल असा भाविकांचा विश्वास आहे. या उपक्रमामुळे मंदिरात आणि परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. वसुधैव कुटुंबकम या श्रद्धेने या वडवळ नगरीमध्ये, हे वडवळ नगरी एक ऐतिहासिक नगरी आहे जे की आर्षभूमी म्हणून ओळखली जाणार आणि हे तीर्थक्षेत्र श्री वटसिद्ध नागनाथ मंदिर नवनाथा की एकनाथ श्री वटसिद्ध नाग आणि अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा. वडवळ नगरीवरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रावर संकट जरी आलं तर या श्री वटसिद्ध नागनाथ महाराजांना एक पुढे नवस करून आणि सागड घालून अशा पद्धतीनं जी जलमग्न या नागनाथ महाराजाला करून असं प्रश्न पुढे ठेवतात की हे नागनाथ महाराज या सर्व सृष्टीला विकासमय आणि श्रद्धामय बनव. कुठल्याही सद्भक्तावर संकट येऊ नये, शेतकऱ्यावर संकट येऊ नये, येणाऱ्या या सृष्टीला जागृत असावं, सर्वजण वसुधैव कुटुंबकम या पद्धतीने राहावं या श्रद्धेने इथल्या गावातल्या सर्व सद्भक्तांनी, नागरिकांनी, माता भगिनींनी, बांधवांनी आज प्रत्येकाने आपल्या कलशामध्ये पाणी घेऊन आणि आमच्या गावचे पारंपरिक महाराज श्री नागनाथ मठपती महाराज हे या विधी विधान करून या जलमग्नाला सोहळ्याला सुरुवात केली आणि नागनाथ महाराज साकारलेला आहे. आणि अवश्य आम्हाला विश्वास आहे, श्रद्धा आहे आणि आमची तपस्या आहे. या तपस्येला नागनाथ महाराज पावणार ही 100% आम्हाला विश्वास आहे. यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे, पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे वडवळ नगरीतील सर्व महिला व भगिनींनो व गावातील लोकांनी असं एक धोरण केलं की मागे 4 वेळेस पारायण या ठिकाणी झालं आणि पाऊस कमीच आहे. त्यामुळे यावेळेस दरवर्षी आम्ही काय करतो, पाऊस पडला गेला की नागनाथ मंदिरामध्ये पाणी सोडून महादेवाची पिंड झाकतो. यावर्षी देखील त्याचप्रमाणे आम्ही महादेवाची पिंड झाकण्याचा प्रयत्न केला. या हिशोबानं नागनाथ महाराज आम्हाला आशीर्वाद देतील या अपेक्षा ठेवून आम्ही हे सगळं करत आहोत, एवढं मी आपल्याला सांगू. पुण्यक्षेत्र पटावद नगरीत ढोल ताशांच्या गजरात कानबाई मातेची विसर्जन मिरवणूक उत्साहात. पटावद नगरीत खानदेशचे दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानबाई मातेची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. ढोल ताशे, डीजे आणि बँड पथकाच्या तालावर कानबाई मातेची गाणी व ओव्या म्हणत माता भगिनी, युवा वर्ग आणि बालगोपाल मंत्रमुग्ध झाले. कानबाई मातेला निरोप देण्यासाठी समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी कानबाई माता ज्या भाविकांकडे स्थापित करण्यात आली होती ते श्री दादासो राहुल आसाराम ठाकरे व आप्पासो हरीश चिंधू माळी यांची उपस्थिती होती. तसेच बेटावत परिसरातील भाजपाचे युवा नेते तथा माजी सरपंच दादासो महेश पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. कानबाई माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण पटावद नगरी दुमदुमून गेली. भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात कानबाई मातेला भावपूर्ण निरोप देण्यात आला. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. CPI आक्रमक. गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून जपतलाई येथील सर्पदंशाच्या घटनेत विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. एटापल्ली, भामरागड व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळा व वसतिगृहांची तातडीने सखोल तपासणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी CPIने केली आहे.
धानोरा तालुक्यातील आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशाच्या घटनेत 3 आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. सर्व आश्रमशाळांचे सेफ्टी ऑडिट करून इमारत, वीज व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, भोजन, अग्निसुरक्षा, सर्प व विषारी प्राण्यांपासून बचाव, प्राथमिक उपचार आणि वैद्यकीय सुविधा यांची तपासणी करावी अशी CPIची भूमिका आहे. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, तसेच बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरून आवश्यक कर्मचारी नियुक्त करावेत आणि सुरक्षेत त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी मागणी CPIने केली आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा CPIच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. इथेनॉलच्या कथित काळ्या बाजाराने यंत्रणेला सवाल. मूर्तिजापूर प्रकरणाची चौकशीची मागणी. देशभरात पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचा मुद्दा चर्चेत असतानाच महामार्गालगत अनधिकृत पद्धतीने इथेनॉल तसेच पेट्रोल डिझेलची विक्री होत असल्याचे आरोप समोर आले आहेत. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथेनॉल मिसळून इंधन विकले जात असल्याचा दावा असून त्यामुळे वाहनांच्या इंजिन व इंधन प्रणालीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागोली नागठाणा परिसरातील यादव ढाब्याजवळ 13 ऑगस्ट रोजी इथेनॉलचा साठा आढळल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी कारवाई करून 3 टाक्यांमधील इथेनॉलवर कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. तरी प्रत्यक्षात किती माल जप्त करण्यात आला, पेट्रोल डिझेलचा साठा होता का आणि पंचनाम्यात नेमकी कोणती नोंद करण्यात आली याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या कारवाईची अधिकृत प्रेस नोट किंवा सविस्तर माहिती सार्वजनिक न झाल्यानेही संशय व्यक्त केला जात आहे. मात्र कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी CCTV फुटेज, टँकरची वाहतूक, GPS नोंदी, जप्तीचा पंचनामा आणि इंधनाचे नमुने यांची स्वतंत्र तपासणी होणे आवश्यक आहे. इथेनॉलचा अनधिकृत साठा, इंधन भेसळ आणि टँकरमधून कथित इंधन चोरी यामागे मोठी साखळी आहे का याचाही तपास करण्याची मागणी होत आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ढोल ताशांच्या गजरात कानबाई मातेचे विसर्जन, मिरवणूक उत्साहात. लोणबू नगरी भक्तिमय. पुण्यक्षेत्र लोणबू नगरीत खानदेशचे दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानबाई मातेची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. समस्त वानखेडे परिवाराच्या वतीने स्थापित करण्यात आलेल्या कानबाई मातेच्या विसर्जनासाठी गावातील महिला, पुरुष, युवावर्ग आणि बालगोपाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल ताशे, DJ तसेच खानदेश बँड, अमळनेर पथकाच्या तालावर कानबाई मातेची गाणी आणि पारंपरिक ओव्या सादर करण्यात आल्या. या भक्तिमय सोराटींवर माता भगिनींसह युवक आणि बालगोपाल मंत्रमुग्ध झाले. मिरवणुकीदरम्यान गावातील वातावरण आनंदाने उत्साहाने भारावून गेले होते. कानबाई मातेच्या दर्शनासाठी आणि निरोप देण्यासाठी समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक वाद्यांचा गजर, भक्तिगीते आणि कानबाई माता की जयच्या जयघोषाने संपूर्ण लोणबू नगरी दुमदुमून गेली. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात वानखेडे परिवारासह ग्रामस्थांनी कानबाई मातेला भावपूर्ण निरोप दिला. जय कानबाई माता जय हो या जयघोषाने विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली.